नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो भव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:39 ते 5:15 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:14 ते 6:50 आणि यमगंड काळ दुपारी 12:28 ते 2:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी बरोबर लाभ योग करणार आहे. बुधाबरोबर केंद्र योग करणार आहे. रात्री 10:30 हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे आणि षष्ठात आणि शुक्राबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळी 10:30 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर युती योग करणार आहे आणि षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचे जे काही थकलेली येणी असतील ती येऊ शकतील. काही चांगले लाभ होऊ शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होऊ शकतील. घरातले अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने थोड्या लहान असतील त्यांच्यावर छोटे-मोठे वादविवाद होऊ शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. रात्री 10:30 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर युती योग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. आजच्या दिवशी कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असाल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. रात्री किंवा संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या भावभावनांचं नियंत्रण अत्यंत आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. रात्री 10:30 हा चंद्र व्यय स्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या हर्षलबरोबर युती योग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही चांगल्या इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानकपणे तुमच्या जी मनस्थिती असेल त्यामुळे थोडासा बदलाव दिसून येईल. थोडंसं फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी करू नका. स्ट्रेस अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. अष्टमातला शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. रात्री 10:30 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथे असणारा हर्षलबरोबर युती योग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात मध्ये बऱ्याच प्रमाणात आजच्या दिवशी ॲक्टिव्ह राहाल. काही छोटे-मोठे लाभ मिळू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार करू नका. तुमच्या अंदाजच चुकू शकतील.
यानंतरची जी रास आहे, ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. रात्री 10:30 मिनिटानंतर हा चंद्र दशमात भ्रमण करेल. तिथे असणारा हर्षलबरोबर युतीय करणार आहे आणि द्वितीयात शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल आणि मूड अतिशय उत्तम दिसून येईल. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संबंध कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कारक्षेत्रासंदर्भातले मोठे निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 10:30 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या हर्षलबरोबर युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही छोटे-मोठे लाभ मिळू शकतील, मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचा मूड असेल त्याच्यामध्ये थोडासा सकारात्मक बदल दिसून येतील. परंतु भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय वादविवादात वगैरे जाऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी रात्री 10:30 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या हर्षलबरोबर युती करणार आहे आणि व्ययातल्या शुक्राबरोबर त्रिकोण करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचमुळे कार्यक्षेत्रासंदर्भातले निर्णय घेऊ नका. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भात लागणं, कापणं, खरचटणं किंवा शारीरिक व्याधीच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. अचानकपणे अशा काही अनुभव येऊ शकतील. काळजी घेणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थीतला शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातल्या बुधाबरोबर केंद्र करणार आहे. रात्री 10:30 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या हर्षलबरोबर युती योग करणार आहे आणि तुमच्या लाभात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. मानसिक त्रास थोडे जास्त प्रमाणात जाणवू शकतील. घरातला जे व्यक्ती असेल त्यांच्यावर नातेसंबंध सुधारतील. रात्री किंवा संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र वैवाहिक जोडीदाराचे वादविवाद विकोपाला जाऊ शकतील. काळजी घ्या. वादविवादाने तुमची मनस्थिती सुद्धा ढासळू शकेल. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आणि अष्टमात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. रात्री 10:30 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे आणि दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण दिवसात तुमची जी कार्यशक्ती, ऊर्जा आणि आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवसात घेऊ शकता. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र खास करून आरोग्याच्या संदर्भातले त्रास थोडेसे जास्त प्रमाणात दिसून येतील. कुठल्याही प्रकारचे निर्णय महत्त्वाचे भावनेच्या आहारी जाऊन अजिबात घेऊ नका. त्याचे परिणाम खोलवर भविष्यकाळात दिसून येतील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. रात्री 10:30 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या हर्षलबरोबर युती योग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसभर तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. काही महत्त्वपूर्ण लाभ होऊ शकतील. याचप्रमाणे वैवाहिक निर्धारावर शाब्दिक मतभेद होऊ शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या भावभावनांचं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, तर दोघांमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता अचानकपणे जास्त आहे. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास.
कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतला शनी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. रात्री 10:30 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या हर्षल बरोबर युती योग करणार आहे आणि अष्टमातल्या शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवस तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जी कामं तुमची पेंडिंग आहेत, होत नाहीत, ती कामं जरूर हाती घ्या. पूर्ण होताना दिसतील. मात्र कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाच्या ठिणग्या अचानकपणे उडतील आणि त्याचं पर्यवसन पोकाचं वगैरे होऊ शकेल. काळजी घ्या. घरात त्याच्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. रात्री 10:30 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या हर्षलबरोबर युती योग करणार आहे आणि सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काही चांगले लाभ होऊ शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर शाब्दिक मतभेद होऊ शकतील. काळजी घ्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.